नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक या ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी भव्य शंकरपटाचा थरार अनुभवला. दाताडा बुद्रुक येथील आयोजकांच्या वतीनं भव्य जंगी शंकरपटाचे 2 दिवसीय आयोजन करण्यात आले. राज्यभरातून स्पर्धेसाठी बैलजोड्या आल्याचं पाहायला मिळालं. त्याच अनुषंगाने विजेत्या बैलजोड्यांना भव्य बक्षीस वितरण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. सरपंच, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी आणि संगणक परिचालकांच्या विविध मागण्यांसाठी 18 ते 20 डिसेंबर या 3 दिवसांसाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं असून या कालावधीत बीड जिल्ह्यातील 1033 ग्रामपंचायतींचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय संबंधित सर्व संघटनांनी एकत्रित घेतला आहे. राज्यातील एकूण 27,869 ग्रामपंचायतींचे कामकाज बंद राहणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि काजोलची आई तनुजा यांची प्रकृती खालावली. रविवारी संध्याकाळी शारीरिक समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तनुजा यांच्यावर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. जागरणने दिलेल्या वृत्तानुसार 80 वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना सध्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते. वयाशी संबंधित आजारांमुळे तनुजा यांना जुहू येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास नव्या वर्षात अधिक वेगवान होणार आहे. हार्बर मार्गासह ट्रान्स हार्बर आणि नेरुळ खारकोपर दरम्यान रुळांची वेग क्षमता 105 किलोमीटर प्रति तास करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामुळे हार्बर मार्गावरील प्रवासात 15 मिनिटांची बचत शक्य होणार आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई लोकूर हिला कन्या रत्नाचा लाभ झाला आहे. रविवारी 17 डिसेंबर रोजी सईने मुलीला जन्म दिला. सई ही मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती कपिल शर्मा सोबत एका हिंदी चित्रपटामध्येही झळकली होती. त्यानंतर मराठी बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये सईने भाग घेतला होता. त्यात ती शेवटच्या 5 फायनलिस्टमध्ये होती. गरोदरपणात सई फार ॲक्टिव्ह होती. ती कायम इंस्टाग्रामवरून रील शेअर करत होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेतले. त्यानंतर ते रत्नागिरीला रवाना झाले. सकाळी लवकरच सरसंघचालक भागवत यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून देशवासियांना श्रीराम लल्लाच्या दर्शनासाठी काढण्यात आलेल्या अक्षत कलश यात्रेचे नवी मुंबईमध्ये आगमन झाले आहे. यावेळी जंगी स्वागत करण्यात आलं. नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशांच्या गजरात शेकडो रामभक्तांच्या उपस्थितीमध्ये या भव्य अक्षत कलश यात्रेचे स्वागत करण्यात आले. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी धनगर समाजातर्फे पदयात्रा काढण्यात आली. कळंबोली ते कामोठे ही पदयात्रा काढण्यात आली. मागील 50 वर्षांपासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी लढा देत असून सरकार दुर्लक्ष करत आहे. सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावल्यास मतदानाच्या माध्यमातून धनगर समाज येत्या निवडणुकीत शासनकर्त्यांना धडा शिकवेल असा एल्गार या पदयात्रेत करण्यात आलाय. सोलापूर, नगर, पुणे, धाराशिव या 4 जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण यंदा 5 जानेवारीलाच तळ गाठणार आहे. सध्या धरणामध्ये 21% उपयुक्त पाणीसाठा असून एकरूख नंतर आता सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडले जाणार असून जानेवारीमध्ये शेतीसाठी एक आवर्तन सोडले जाईल. त्यानंतर मात्र फेब्रुवारी ते जून या काळामध्ये धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे. सध्या हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट सुरू झाली आहे. मागील महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला, त्यानंतर वातावरणात मोठा बदल झाला.
ढगाळ वातावरण होते, धुकंही मोठ्या प्रमाणात पडत होते. त्यानंतर आता जिल्ह्याभरामध्ये जोरदार थंडी पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 डिसेंबर रोजी सुरत डायमंड एक्सचेंजचे उद्घाटन केले. ही इमारत आता जगातील सर्वात मोठे कार्यालय बनले आहे. यापूर्वी हे यश पेंटागॉनच्या नावाने होते. यावेळी लोकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की सुरत शहराच्या वैभवात आणखी एका हिऱ्याची भर पडली आहे आणि हा हिरा ही छोटा नसून तो जगातील सर्वोत्तम आहे. कल्याण नगर महामार्गावर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला. अपघातात तब्बल 8 जणांचा जागीच मृत्यू झालाय. प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुलाने प्रियसीला कारखाली चिरडल्याप्रकरणी फरार आरोपीला म्हणजेच अश्वजित गायकवाडसह रोमिल पाटील आणि सागर शेळके या तिघांना स्थापना केलेल्या एसआयटी पथकानं अटक केली. कासार वडवली पोलीस ठाण्यात तक्रारदार पीडितेच्या जबानीवरून गुन्हा दाखल केला होता. राज्यासह देशभरातील वातावरणात झपाट्याने बदल होताना दिसतात. काही राज्यात थंडी वाढली तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आहे. दरम्यान तामिळनाडू राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जम्मू आणि काश्मीरला लागून असलेल्या उत्तरेकडे वेस्टर्न डिस्टर्बन्सची स्थिती अजूनही कायम आहे. त्यामुळे पुढील 2 दिवसात दक्षिणी तामिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सर्वांच्या आवडीच्या पापलेटला सरकारने राज्य मासा म्हणून दर्जा दिला आहे. बेसुमार मासेमारीमुळे या प्रजातीला धोका निर्माण झाल्याने त्यांच्या संवर्धनासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी तांत्रिक अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाने घेतला आहे. राज्यपाल रमेश बैस यांचा कोल्हापूर दौरा रद्द झालाय. शिवाजी विद्यापीठातील पदवीदान समारंभ आयोजित केला होता. त्यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूरमध्ये भरगच्च कार्यक्रम होणार होते. महानगरपालिकेने सुरू केलेली स्वच्छता मोहीम ही मुंबईकरांच्या उत्तम निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त आहे. स्वच्छतेची ही चळवळ महानगरपालिका कर्मचारी किंवा महाराष्ट्र शासन एवढ्यापुरती मर्यादित नाही. मुंबईतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेकडे आपले लक्ष असून स्वच्छ, सुंदर, निरोगी, आरोग्यदायी आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी राज्य शासन वचनबद्ध आहे. मुंबईच्या धर्तीवर ही मोहीम राज्य शासनाकडून लवकरच महाराष्ट्रभर राबवण्यात येईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर धावता टेम्पोवर कार कोसळल्याने भीषण अपघात झाला. यात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांच्या मदतीनं एका महिलेचे प्राण वाचवण्यात यश आले. चंपाषष्ठीनिमित्त येवला शहरातील खंडेराव महाराज मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. तसेच दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले. खंडेराव महाराजांच्या मूर्तीला आकर्षक असं सजावट करण्यात आली. मंदिर परिसरातील दीपमाळीवर देखील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. सोलार कंपनीत स्फोट झाला होता. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली. मात्र वारसदारांना नोकरी मिळावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी कंपनीला दिल्या आहेत. तातडीने याची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार आणि कंपनीकडून देखील दुर्घटनाग्रस्त नातेवाईकांना भरघोस मदत देण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय. नवीन तांदळाचा हंगाम सुरू झाला असून सुरुवातीलाच दरांमध्ये आता 15 ते 20% वाढ दिसून येत आहे. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी असतानाही हंगामाच्या पहिल्या टप्प्यात ही स्थिती आहे. तांदळाची लागवड कमी झाली असून पाऊस कमी झाल्यानेही उत्पादनावर परिणाम झालाय. गेल्या वर्षी काही राज्यात तांदळाला दर चांगले मिळाले होते. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी स्थानिक भागात मागणी असणाऱ्या तांदळाची लागवड केली. काही राज्यात पेरणी लवकर झाली. पाऊसही चांगला झाला. मात्र काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने भाताचे नुकसान झाले. त्यामुळे यंदा तांदळाच्या लागवडीत मोठी घट झाली आहे.
वातावरणातील बदल, प्रदूषण, बांधकाम स्थळी नियमांच्या उल्लंघनामुळे डासांची पैदास अशा कारणांमुळे सरत्या वर्षात मुंबईत साथीच्या आजारांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचं निदर्शनास आलंय। मुंबई आणि आसपासच्या शहरात डेंग्यू, हिवताप, डोळे येणे, गोवर, गालगुंड यांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे।